भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी ज्याच्यावर प्रेम करते त्याला भेटायला जाते. तिथे जाऊन ज्याला भेटते तो दुसरा कोणी नाही तर सिद्धांत आहे, ज्याचं खरं नाव विजय आहे. दुसरीकडे क्राईम ब्रांचच्या तपासात आशा आणि अजयवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत संशयाचा रोख गोविंद नावाच्या एका माणसाकडे आहे. तिसरीकडे गोविंद दिसतो जो वास्तवात सिद्धांतच्या बहिणीचा नवरा आहे आणि त्याला वाचवण्यासाठीच सिद्धांत आशाशी लग्न करतोय आणि या प्लॅनमध्ये त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आहे. आता पुढे तुम्हाला वाटत असेल बाबा तर तुम्ही बोलून घ्या, पण इन्व्हिटेशन कार्ड तर बघा मीच देऊन येणार. गायत्रीच्या त्या शब्दांच्या बाणामुळे आजही माझ्या बिचाऱ्या आशाला बघा खूप त्रास होतो. कोणी काहीही म्हणू दे, मला तर भीती या गोष्टीची वाटते की जर आशाची स्मृती परत आली तर ती हे लग्न नक्कीच करणार नाही. आशा कधीच विसरू शकणार नाही की ती विधवा आहे. काय झालं बाबा, कसला विचार करताय तुम्ही? नाही नाही, काही नाही बाळा. ठीक आहे, 2 दिवसांनी लग्न आहे, तुम्ही समजावा ना हिला की हिने उत्साही राहायला हवे. आणि हो, सिद्धांतला सांगा ना की हिला येऊन भेटत जा, हिला सुद्धा बरं वाटेल जरा. एकटी असताना काय माहीत कसला विचार करत असते. हो बेटा, कमीत कमी पल्लवी तरी आहे जी नेहमी येत जात असते. हो बाबा. बाळा, पल्लवीला सांगितलं की नाहीस तू? ती ही न्यूज ऐकून खूप खुश होईल. ॲटलिस्ट तिला फोन तरी करून सांग तू. ठीक आहे मम्मी. कामिनी बेटा, लग्नासाठी अजून खूप तयारी करायची आहे, जरा मला सांग तरी. हो बाबा, बरोबर आहे तुमचं. बाळा, मी आलेच जरा. येतो बाळा. चला. हॅलो पल्लवी. अगं आशा बेटा, काय करतेस तू हे सगळं? काय नाही नानू, हे कनेक्ट होते का ते बघते. आशा बेटा, आशा 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 बेटा, आशा बेटा, आशा आशिष, आशा बेटा, आशा बेटा, आशा बेटा, बेटा तू ठीक आहेस ना? बेटा तू, बेटा बेटा तू ठीक आहेस ना ग? हा बेटा, ठीक आहेस ना? नानू, बेटा मी इथेच आहे. मी इथे कशी?
बेटा, ही तुझीच खोली आहे, हे आपलं घर आहे. नाही नानू, अजयला गोळी लागली होती. नानू, आम्ही गाडीतून जात होतो आणि अजयवर गोळ्या झाडल्या गेल्या. माझा अजय कुठे? बोला ना नानू, कसा आहे तो? तू मोठ्या अशा गाढ झोपेतून जागी झालीस बेटा. सत्य तर हे आहे की तुझा अजय आता ह्या जगात राहिला नाही. काय? नाही नानू, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत नानू. असं नाही होऊ शकत नानू. बोला ना, तुम्ही खोटं बोलताय ना? नाही बेटा, खूप मोठा काळ सरलाय मध्ये बेटा. तू तुझी स्मृती गमावली होतीस बेटा. काय? हो बेटा, आता ती गोष्ट जुनी झाली आहे. उद्या तुझं लग्न सुद्धा होणार आहे. तुझ्या कॉलेज मधला मित्र सिद्धांतला तुझ्यासोबत लग्न करायचंय बेटा. नाही नानू, नाही, असं नाही होऊ शकत. अहो, अजयच नाही या जगात, म्हणून मी विचार करते मी जगून काय करू. आणि तुम्ही माझं लग्न करायचं म्हणताय? नाही, मी हे लग्न नाही करू शकत नानू. नाही करू शकत मी हे लग्न. हे बघ बेटा, हे बघ माझं म्हणणं. नाही नानू, नाही नानू, नाही. मी अजयला नाही विसरू शकत नानू. मी अजयला नाही विसरू शकत. मी अजयची जागा कोणालाही देऊ शकत नाही. मी अजयची जागा कोणालाही देऊ शकत नाही. नाही नानू. हे भगवान, हे कसलं स्वप्न आहे? हे स्वप्न होतं की इशारा? आणि हे सत्य तर मला सुद्धा ठाऊक आहे की जर आशाची स्मृती परत आली तर ती अजयला विसरून सिद्धांतशी कधीच लग्न नाही करणार. हे भगवान, हा काय इशारा आहे तुझा? मला मदत कर भगवंता, माझ्या आशाला मदत कर भगवंता. योग्य मार्ग दाखव, योग्य मार्ग दाखव. पप्पा, आतापर्यंत तरी आपला प्लॅन यशस्वी झाला, पण एक गोष्ट अशी आहे जी आपल्या प्लॅनला डिस्टर्ब करू शकते. कोणती गोष्ट बाळा? आता आपल्याला अशी कोणतीही गोष्ट मध्ये येऊ द्यायची नाहीये ज्यामुळे आपला हा प्लॅन यशस्वी नाही होणार. आता तुला आपल्या प्लॅन मध्ये अशी कोणती गडबड दिसायला लागली रे? आणि तेही लग्न इतके तोंडावर आलं असताना? मम्मा, ती गोष्ट आहे आशाची गेलेली स्मृती. विचार कर, जर आशाची स्मृती परत आली मम्मा तर हे लग्न होऊ शकेल का? तुझं अगदी बरोबर आहे विजय. हा विचार केलाच नाही की आशाची स्मृती परत आली तर खरंच खूप मोठी गडबड होऊ शकते. अशा वेळी तू हे सांगून दबाव तरी टाकू शकतोस ना की हे लग्न नाही थांबवता येणार म्हणून. मम्मा, तुला माझं म्हणणं कळतच नाहीये.
जर आशाची स्मृती परत आली तर ममा ही गोष्ट उघडपणे समोर येईल की मी आशाचा मित्र नाहीच आहे मुळी. ती मला ओळखतही नाही. आणि हे सत्यही उघडपणे समोर येईल की मी आणि आशा कधीच कोणत्याही कॉलेजमध्ये एकत्र शिकायला नव्हतोच. तू बरोबर बोलतोस विजय. आशाची स्मृती परत आल्यानंतर तर आपलं प्रत्येक खोटं उघडपणे समोर येईल आणि मग तर हे लग्न कधीच नाही होऊ शकणार. पप्पा, आपण लोकांनी मिळून सर्व समस्यांचा निकाल लावलाय आधी. आता जर यावेळीही अशा प्रकारची कोणती समस्या आली तर त्यावरचा निकाल आपण शोधणारच ना. ही गोष्ट जर उघड झाली जिजू तर हे सगळं सावरण्याची सगळी शक्यताच नाहीशी होईल. आणि हे लग्न तेव्हाच संभव आहे जेव्हा आशाची स्मृती परत येणारच नाही. पण तुला असं का वाटतंय की या 2 दिवसांमध्येच आशाची स्मृती परत येऊ शकते? त्याचं असं आहे, आज सकाळीच माझं नानांशी बोलणं झालंय आणि ते मला म्हणाले की जर आशाची स्मृती परत आली तर हे बघ ती हे लग्न मुळीच करणार नाही. कारण ती अजयला इतक्या पटकन नाही विसरू शकत. शिवाय आजकाल घटनाच उलट्या सुलट्या अशा घडतायत की असं वाटतं जसं आशाची स्मृती परत येऊ शकते. हे तिच्या नानांनी सांगितलं? हो दीदी, त्यांचं बोलणं ऐकूनच तर मी ह्या विचारात पडलो की जर आशाची स्मृती परत आली तर आपला हा सगळा डाव उघडपणे समोर येईल. असं काही नाही होणार विजय. माणसाचे विचार कायम पॉझिटिव्हच असायला पाहिजेत. जो प्लॅन आपण आखून पुढे जातोय ना तो यशस्वी होणारच. नक्कीच यशस्वी होणार. हो विजय, पप्पांचं खरं आहे. आम्ही सगळे मिळून अशी व्यवस्था करू की तुझ्या लग्नामध्ये कोणताही अडथळा नको येऊ दे. रेखा ही भाग्याची. अगं पल्लवी, कशी आहेस बेटा? मी अगदी छान आहे. नानू, आशा कुठे? अगं ती आशिष बरोबर देवळात गेली आहे. त्याच देवळात जिथे ते नेहमी पूजा करायला जायची. म्हणूनच आम्ही तिचं लग्नही तिथेच करायचं ठरवलेलं आहे. वाव, तुला तर समजलं असेलच ना की सिद्धांताने आशासोबत लग्न करण्यासाठी होकार दिलाय म्हणून. हो नानू, जसं मला हे कळलं ना मी खूप खुश झाले. आय मीन सिद्धांतला आशाला आपलं बनवायचंय, तिच्याशी लग्न करायचंय. सो गुड ना? हो बेटा, आम्ही सुद्धा आशाच्या आयुष्याचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय की आम्ही या लग्नाला नकार नाही देणार. ऑफकोर्स नानू, चांगलंच केलं तुम्ही. अखेर हा आशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अशी संधी वारंवार येत नाही. योग्य केलं तुम्ही. तू बरोबर बोललीस बेटा. हाच विचार करून तर आम्ही सिद्धांताला नाही म्हटलं नाही. आणि मला हेही माहिती आहे बेटा की सोहनलाल आणि गायत्रीला ही गोष्ट पसंत पडणार नाही. पण आम्ही तर फक्त आशाच्या सुखाचा विचार करूनच हे सगळं केलंय. डोंट वरी नानू, मी मावशीला आणि सोहन काकांना सांगितलंय की या लग्नात कोणताही अडथळा आणू नका. बेटा, ईश्वराच्या मनात असेल तर अडथळा कोणीही आणू शकत नाही. पल्लवी, अडथळा तर एकाच गोष्टीचा येऊ शकतो आणि ती गोष्ट आहे आशाची स्मृती. जर ती परत आली तर आशा लग्न नाही करणार. आणि बेटा, दुसरा कोणता अडथळा आलाच तर त्यासाठी आम्ही तर आहोतच ना. अच्छा नानू, हा सिद्धांत आहे कुठे? आय मीन मी तिला एकदाही नाही भेटले. कोण आहे तो? कुठे राहतो? त्याचे मॉम डॅड काय करतात? सगळं सांगा ना. बेटा, त्याचे वडील एक बिझनेसमन आहेत आणि त्यांचं नाव आहे. एक मिनिट. हा विजय. हा हा दिव्या, बोल ना. काय? हॅलो दिव्या, तुझा आवाज ऐकू येत नाहीये. मी नानूंच्या सोबत आहे. दिव्या, अच्छा एक मिनिट होल्ड कर. हॅलो.
हो बहुतेक नेटवर्क मिळत नाहीये. नानू तुम्ही ना आशाला सांगा की मी संध्याकाळी येऊन भेटते. ठीक आहे ठीक आहे. आले. मी पण सिद्धांताला विचारून घेतो की लग्नाची काय काय तयारी करायची आहे. आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं सिद्धांतचा फोन बिझी येतोय. रेखा ही भाग्याची. हा विजय बोल आता. अगं काय बोलू ब्युटिफुल. मी तर हा विचार करत राहिलो होतो की तू तुझ्या कोणत्या तरी मैत्रिणीशी बोलतेस की काय. अरे काय करणार, तेव्हा नानू माझ्या समोर होते आणि नानूंच्या समोर मी कसं बोलणार, म्हणून तुला मैत्रीण बनवायला लागलं. आय एम इम्प्रेस्ड. वेळ मारून नेणं तर तुझ्याकडूनच शिकावं. पण अचानक हे तुझे नाना कुठून आले? अरे ते माझे आजोबा नाहीयेत, माझ्या बेस्ट फ्रेंडचे आजोबा आहेत. मी पण त्यांना नानू म्हणते. तिच्याच घरी गेले होते तिला भेटायला. ओ माहितीये, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिचं नाव आशा आहे. आशा? हो, तिच्यामुळेच तर मी लॉचं शिक्षण पूर्ण केलं. माहितीये, तिची बिचारीची स्मृती गेलीये. पण एक मुलगा आहे ज्याला ती खूप आवडते आणि त्या दोघांचं लग्न होणार आहे आता. विजय, मला त्या लग्नाला जायलाच हवं आणि माझ्यासोबत तुला सुद्धा यायचंय. मी मी मला का सांगतेस? मी तर त्यांना ओळखतही नाहीये. अरे ओळखत नाहीस तर ओळख होईल ना. मला काही ऐकायचं नाही. तुला माझ्यासोबत यावं लागेल म्हणजे यावं लागेल. ठीक आहे ठीक आहे. जर तू ठीक आहे नाही, त्या दिवशी काहीही बहाणे नको करूस की माझी ही मीटिंग आहे, मी इथे बिझी आहे. काहीही ऐकून घेणार नाही मी. ठीक आहे? आणि आत्तापासूनच ऐकून ठेव, आजपासून बरोबर 2 दिवसांनी तिचं लग्न आहे. ठीक आहे. जर तुला घेऊन जायचंच असेल तर येईन मी. बरं ऐक, मला दुसरा फोन येतोय, मी नंतर बोलतो तुझ्याशी. ओके बाय. आशा पल्लवीची मैत्रीण आहे? ही तर खूपच मोठी गडबड झाली. आणि आशाने तर हे सगळं कधीही समोर येऊ शकतं. काय करू मी तर विचारच केला नव्हता की आशा आणि पल्लवी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स असतील. मला आता सावधपणे पावलं टाकावी लागतील. तरी पण सावधगिरी बाळगूनही ही गोष्ट लपवणं सोपं होईल? पल्लवीला मला आशाला भेटवायचं आणि आशा सुद्धा मला पल्लवीला भेटवण्याचा प्रयत्न करेल. पण अशामुळे सगळं जे नीट जुळवून आणलंय ते बिघडायला नको. जाऊ दे, आता आपल्याला काहीही माहिती काढण्याची गरजच नाही. आपण या लग्नाच्या मध्ये पडायचंच नाही. तुमचं बरोबर आहे पप्पा. आपल्याला त्या लोकांशी काही संबंध ठेवायचाच नाहीये, तर आपण कोणाला बोटं दाखवण्याची संधी द्यायचीच कशाला? ते लग्न करतायत, करू देत. एकदा नातं तुटलं म्हणजे तुटलं. आणि नातं नुसतं तुटलेलंच नाहीये, पूर्णपणे संपून गेलंय. आणि बाबा या सगळ्याला जबाबदार आहेत, ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. बघा ना किती गर्व आहे त्या लोकांना. असं वाटतंय की आशासाठी फक्त ते एकटेच आहेत. लग्न ठरवून मोकळे झाले आणि तुम्हाला साधं विचारलंही नाही. त्यांच्या दृष्टीने इतकंच महत्व आहे का तुमचं? त्या लोकांच्या समजण्याने किंवा न समजण्याने कोणताही फरक नाही पडताय, ना माझ्या समाजातल्या स्थानावर ना माझ्या मानावर. सोहनलाल जो काल होता तोच आज पण आहे. कालही लोक माझ्यासमोर मान झुकवत होते आणि आजही झुकवतात. हां, आणि आजही झुकवतात. पण उद्या तुमची नजर झुकेल या गोष्टीचा बंदोबस्त केला जातोय. आणि तुम्हाला मध्ये पडायचं नाहीये. मग ठीक आहे, तुमची मर्जी. मम्मी जाऊ दे आता. लग्न ठरलेलं आहे, लग्न होणार आहे, झालं तर नाहीये. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही मम्मी, की त्या लग्नाचं आमंत्रण ते आपल्याला देतील की नाही. मला तर वाटतं की ते आमंत्रण नक्कीच देतील. त्यानंतर निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की आपल्याला लग्नात सहभागी व्हायला पाहिजे की नाही. बघ, या आमंत्रणाला आपल्या दृष्टीने काही इम्पॉर्टन्स पण नाही. आपण कोणी मुलीचे दूरचे नातेवाईक नाही आहोत. मी त्या आशाचा सख्खा बाप आहे जिचं लग्न होत आहे.
आणि जर समजा कधी वेळ आली आणि या लग्नामुळे आशावर काही आपत्ती आली तर तेव्हा मी बाबांना विचारेन आणि त्यांना माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लावेन. आज त्यांना जे काही करायचंय ते करू दे, आपण त्यांना रोखायचं नाही. हे बघा, एक गोष्ट मात्र मी अगदी पक्की ठरवली आहे की या घरातून कोणीही आशाच्या लग्नात सामील नाही होणार. पण मम्मी, तू पल्लवीला लग्नाला जाण्यापासून थांबवणार? ती ऐकेल तुझं? रेखा ही भाग्याची. मम्मा, काही दिवसांची पाहुणी म्हण हवं तर, पण आशा तुझी सून बनून येते, मग तिच्या स्वागताची तयारी तर करायलाच पाहिजे ना. स्वागत तर करायलाच लागेल बाळा, कारण आपल्याला आशाचा वापर करून घ्यायचा आहे. ते सगळं जाणून घ्यायचंय बाळा तिच्याकडून की आशाने जावई बापूंना फाशी मिळवून देण्यासाठी काय काय तयारी करून ठेवल्यात ते सगळे पुरावे कोणते आहेत, कुठे आहेत. हो, सत्य तर तिच्याकडून वदवून घ्यावंच लागेल आणि तोपर्यंत तिला तळहाताच्या फोडासारखं जपावं लागेल, जोपर्यंत जावई बापू कायद्याने निर्दोष म्हणून सिद्ध होत नाहीत तोवर. काय झालं बाळा, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? मोठी गडबड झाली आहे पप्पा. आता तर समजत नाहीये की काय होईल, कसं होईल. हे लग्न होऊ तरी शकेल की नाही. काय काय बोलतोस तू? आता तर मला हे वाटायला लागलंय की आशाशी लग्न करण्याच्या नादात मी माझ्या पल्लवीला गमावून बसेन की काय. काय बोलतोस तू विजय? जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे सांग. अखेर झालंय तरी काय? अखेर असं काय विचित्र घडलंय बाया की तू अशा प्रकारे काळजी करायला लागलास? मम्मा, आता पल्लवीशी माझं बोलणं झालं. मी तर ना कधी आशाचा मित्र होतो ना आहे, पण पल्लवी आशाची मैत्रीण आहे. काय काय बोलतोस काय तू? मी खरंच सांगतोय दीदी, पल्लवी आणि आशा बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि वर्स्ट गोष्ट तर ही आहे की पल्लवीला हे माहिती आहे की आशाचं लग्न होणार आहे म्हणून. निमंत्रण द्यायला आले माझ्या सुनेच्या लग्नाचं. खूप आनंद होईल जर तुम्ही सगळे या लग्नात सहभागी झालात तर. नात्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी बोलवतेस का आम्हाला? आशा, काय नानू? हे बघ. नानू? आशा, 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 आशा बेटा, आशा, आशा बेटा.